लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील प्रशासनात मोठे बदल, 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या. निवासी डॉक्टरांच्या तिन्ही मागण्या मान्य होतील, संपावर जाऊ नका. उद्याच्या संपाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचं आवाहन. केंद्राच्या कृषी विभागाची समिती आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर. नाशिक, पुणे, बीड जिल्ह्यात कांदा पिकाचा आढावा. मुंबईतील एअर इंडिया कॉलनीतील 19 इमारती लवकरच पाडणार. स्टाफ कॉलनी असोसिएशनची याचिका हायकोर्टानं फेटाळली. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष. पदाधिकाऱ्यांना सर्वेक्षणासाठी दिल्लीवरून फोन. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात घसरण. महिन्याभरात दर 5 वरून 4,000 रुपये क्विंटलवर. म्यानमारकडून सोडलेले 2 क्षेपणास्त्र बांगलादेशात पडले. 2 जणांचा मृत्यू, 1 चिमुरडा जखमी. अहमदनगरात शॉपिंग कॉम्प्लेक्सला आग. 2 फायनान्स कंपन्यांसह रुग्णालयाला आगीची झळ. रुग्णांना वाचवण्यात यश. कर्जत जवळच्या चौक रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीला आग. मालगाडीतील रसायनामुळे आगीचा भडका. निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात तहसीलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी. सीसीटीव्हीच्या आधारे तिघांचा शोध सुरू. पंतप्रधान मोदी ओबीसी असल्यानं शंकराचार्य राम मंदिर लोकार्पणासाठी आले नाहीत. उदयनिधी स्टॅलिन यांचं पुन्हा वादग्रस्त विधान. मुंबईतील हवा प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारकडून समन्वयक समिती स्थापन. आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्य. सोन्याच्या दरात किंचित घसरण. 63 वरून सोन्याचे दर 62,200 रुपये तोळे. यंदा 11 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम. त्यानंतर थंडी निरोप घेईल, हवामानशास्त्रज्ञांचा अंदाज. कोल्हापुरात तरुणांची अनोखी सायकल रॅली. लग्नासाठी मुलगी, स्वस्त मटणाची तरुणांची मागणी. त्र्यंबकेश्वरात संत निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त वारकऱ्यांचा मेळा. पौषवारीसाठी 700हून अधिक दिंड्या दाखल. शिवजयंतीनिमित्त राष्ट्रवादीचा स्वराज्य सप्ताह. 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत मुंबई ते रायगड अनेक कार्यक्रम. शिवनेरीवर रोपवेच्या खासदार अमोल कोल्हेंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद. पर्वतमाला योजनेअंतर्गत सामंजस्य करार. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात मजुरीचं काम करणार. तुरुंगाच्या देखभाल दुरुस्तीचं काम. चिलीतील जंगलातल्या वणव्याने 122 नागरिकांचा बळी. हजारो लोक बेघर. किंग चार्ल्सना कॅन्सर, उपचार सुरू. प्रोस्टेट ग्रंथीच्या तपासणी दरम्यान आजाराचं निदान. अमेरिकेतील H-1B व्हिसा धारकांना मोठा दिलासा. व्हिसाधारकाच्या जोडीदार आणि मुलांना काम करण्याची परवानगी. सलमान खाननं शेअर केले फॅन्स बरोबरचे फोटो. सलमानच्या फिजिकल फिटनेस, बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवर कमेंट्सचा वर्षाव.